जय श्री कृष्ण। कुणिका आणि कुणिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला सरसों का साग पालक विथ पनीर ही रेसिपी शेअर करते आहे। सरसों ही फक्त 2 ते 3 महिन्यासाठी येते आणि स्पेशली हिवाळ्यामध्येच येते। त्यामुळे आपण सरसों का साग हे आपण आवर्जून सेवनामध्ये आणायला पाहिजे। आहारासाठी अत्यंत लाभदायक आहे आणि त्याचबरोबर मी इथे पालकाचा पण यूज करते आहे। अगदी इथे ताज्या ताज्या हिरव्यागार भाज्या बघितल्या की मन असं प्रसन्न होतं आणि दिसायलाही तो कलर इतका सुंदर डोळ्याला भावतोय ना। आणि आहारासाठी अत्यंत लाभदायक असे हा दोन्ही भाज्या आहेत आणि त्यात हाय प्रोटीन आहे म्हणजे पनीर। मी इथे मिक्सरच्या जारमध्ये आलं लसूण हिरवी मिरची घेतलेली आहे आणि मी तिची पाणी न टाकता पेस्ट करून घेणार आहे। इथे मी अशा पद्धतीने आलं लसूण हिरवी मिरची आहे याची पेस्ट करून घेतलेली आहे। पाणी अजिबात टाकलेलं नाही, बघू शकता इथे तुम्ही। आता इथे मी एक कढई घेतली, त्यामध्ये पाणी उकळवलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता सरसों का साग आणि पालक हे बॉईल करून घेणार आहे। इथे मी सरसों का साग टाकलाय उकळलेल्या पाण्यामध्ये, छान आधी स्वच्छ निवडला आणि धुवून घेतलेला आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये पालक टाकणार आहे, ती पण स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेली आहे आणि या पाण्याला चांगली उकळी येऊ देणार आहे 5-10 मिनिटासाठी आणि मग त्यानंतर हे मी गरम पाण्यातनं काढणार आहे। मी तसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पालक पनीर लसुनिया केला होता तेव्हा मी 2-3 टिप दिलेल्या होत्या, त्याच टिप इथे मी फॉलो करते आहे। पाणी उकळताना थोडंसं मी बेकिंग सोडा टाकला होता आणि त्यानंतर हे पालक आणि सरसों आहे यामध्ये बॉईल करते। त्याने काय होतं, रंग जशाला तसा राहतो, काळा पडत नाही। आणि दुसरी एक टिप मी तुम्हाला दिली होती की एका साईडला बर्फाचं पाणी का ठेवायचं, बॉईल लगेच काढून त्यामध्ये बर्फाच्या पाण्यामध्ये टाकायचं, त्याने कलर हा बेस तसाच राहतो, ग्रीन तो ग्रीनच राहतो। आणि तिसरी टिप होती की पालक आणि हे जेव्हा आपण दळतो त्यामध्ये 1 चमचा असं तेल टाकायचं आणि मग ती मिक्सर ग्राइंडरमधनं फिरून घ्यायचं। त्याने काय होतं, त्याचा टेक्स्चर जो आहे क्रीमी येतो आणि पाणी आणि पालक हा वेगवेगळा होत नाही। लागलं तर तुम्ही पुन्हा ती रेसिपी बघू शकता, पालक पनीर लसुनिया, त्यामध्ये मी ह्या टिप तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्याच मी इथे त्या फॉलो करते आहे। इथे बघू शकताय कलर अजिबात बदललेला नाही आहे। त्यानंतर आपण हे गार पाण्यात टाकल्यानंतर आणखी तो कलर त्याचा बेस तसाच राहणार आहे। आता हे इथे उकळून गेलेलं आहे आणि मी आता हे गार पाण्यामध्ये काढणार आहे। अजिबात इथे ग्रीन कलरचा फूड कलर यूज करायची गरजच पडत नाही आहे। ज्या मी तुम्हाला टिप्स सांगितल्या आहेत ना, त्या टिप तुम्ही लक्षात ठेवायच्या। कधीही पालक पनीर म्हणा किंवा पालक सोयाबीन म्हणा असं जर करत असाल ना, त्यावेळेला त्या टिप आवर्जून तुम्ही जर ट्राय केल्यात तर तुमचा ग्रीन कलर आहे तो तसाच राहतो। पालक आणि सोयाबीन पण छान लागतं, हवं तर मी ती पण एक रेसिपी तुम्हाला शेअर करेल। इथे आता हे उकळलेलं आहे, मी गॅस बंद करणार आहे आणि आता मी हे गार पाण्यामध्ये टाकणार आहे।
मी इथे गॅस बंद केलेला आहे। आता मी हे गरम पाण्यातनं काढणार आहे। अगदी लगेचच गार पाण्यामध्ये टाकायचं। एका साईडला मी गार पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये मी थंड फ्रीजचं पाणी टाकलेलं आहे। यामध्ये मी आता हे सरसों का साग पालक आहे बॉईल केलेला तो टाकते आहे। अजिबात काळा पडत नाही तो, त्याचा ग्रीन कलरचा बेस तसाच राहतो। थंड होण्याची वाट बघायचीच नाही, गरम पाण्यातनं बॉईल केलेलं लगेच काढायचं आणि गार पाण्यामध्ये टाकायचं आहे। एका साईडला मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकते आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मी पनीरचे जे क्यूब केलेले आहे त्या क्यूब मी यामध्ये फ्राय करणार आहे। मी इथे छोट्या साईजचे क्यूब केलेला आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही मोठा पण करू शकता, पण मी इथे छोट्या छोट्या क्यूब केलेल्या आहेत। त्या मी इथे छान असं गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे। मी जरा वेगळ्या पद्धतीची इथे सरसों का साग करते आहे। तुम्ही फक्त पालक आणि सरसों का साग हेही करू शकता किंवा मग फक्त सरसों का साग करू शकता, पण मी इथे जरा पालक आणि सरसों का साग आणि त्यामध्ये माझं फेवरेट आहे पनीर, म्हणून मी यामध्ये हे पनीर पण टाकते आहे। चवीला अप्रतिम झालेली आहे ही भाजी। इथे मी पनीर छान असं फ्राय करून घेणार आहे, हलकं गोल्डन असं कलरमध्ये। यामध्ये डबल हाय प्रोटीन आहे, जसं पालक झालंय, पनीर झालेलं आहे। जे जिमला वगैरे असतात त्या लोकांना प्रोटीन हवं असतं, तर त्यांनी ही एखाद्या वेळेला ही भाजी खाल्ली तर काही हरकत नाही आहे, त्यांना डबल प्रोटीन मिळेल। पण त्यांना ऑइल नको असेल तर ऑइल स्किप करू शकतात। इथे मी पालक आहे आणि सरसों आहे हे मिक्सरच्या जारमध्ये दळून घेणार आहे। आणि मी तुम्हाला जसं टिप सांगितली, यामध्ये 1 टेबलस्पून आहे ऑइल टाकायचं आणि मग ते दळून घ्यायचं आहे। त्याने क्रीमी टेक्स्चर तयार होतो आणि पाणी आणि पालक हा वेगवेगळा होत नाही भाजीमध्ये। इथे मी दळून घेतलेले आहे, बघू शकता। मी एका भांड्यामध्ये ते दळलेलं जे आहे मिश्रण ते काढून घेणार आहे। पुन्हा सेम असंच मी दुसरंही दळून घेणार आहे। आता इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत, तमालपत्री आहे, लवंग आहे, काळे मिऱ्या आहे, दालचिनी आहे आणि बेडगी मिरची आहे। आता मी इथे तेल तापत ठेवलं, त्यामध्ये जिरं, मोहरी, बडीशेप टाकलेली आहे आणि आता खडे मसाले मी यामध्ये टाकणार आहे। तमालपत्री टाकलेली आहे, दालचिनी आहे, त्यानंतर मी यामध्ये कांदा टाकणार आहे। बारीक चिरलेला कांदा आहे तो मी यामध्ये टाकते, फ्राय करते। जास्त फ्राय करायचा नाही आहे। त्यानंतर मी आता यामध्ये जी मी हिरवी मिरची, आलं, लसूण वाटण केलेलं आहे ते यामध्ये मी टाकणार आहे आणि ते पण मी छान असं फ्राय करून घेणार आहे।
कलर जास्त त्याचा डार्क करायचा नाही आहे, कारण मग ग्रीन कलरची भाजी असेल तर त्यामध्ये हे थोडं डार्क असलं तर ते लगेच दिसून येतं. हलकं गुलाबी होऊ द्यायचा आहे याचा कलर, त्यामुळे भाजीमध्ये ते डार्कनेस नाही दिसणार आहे. इथे हे सर्व फ्राय झालेलं आहे. गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियमच ठेवायची आहे. थोडंसं 1 टेबलस्पून हिंग टाकणार आहे आणि धण्याची पूड टाकणार आहे. यामध्ये हिंग आणि धनेपूड मी टाकलेली आहे, एक चमचा. मी इथे हे परतवून घेणार आहे. मीठ टाकलेलं आहे, 1 चमचा मीठ टाकलेला आहे. पुन्हा इथे मी हाफ चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि हे आता छान मिक्स करून घेणार आहे मी. आणि आता यामध्ये मी सरसों का साग आणि पालक याची प्युरी जी केलेली आहे ती मी यात टाकणार आहे. बघू शकता जो मी मसाला फ्राय केला तो अजिबात मी याच्यामध्ये डार्क केलेला नाही आहे, कारण ग्रीन भाजीमध्ये तो लगेच दिसेल म्हणून मी तो डार्क केलेला नाही. आपल्याला भाजीचा जो बेस कलर आहे ग्रीन तो तसाच ठेवायचा आहे. आता हे मी छान परतवून घेते आहे. इथे कलर बघू शकता तुम्ही, त्याचा ग्रीन कलर तसाच्या तसाच आहे, अजिबात ग्रीन कलर बदललेला नाही आहे. सुंदर असा हिरवा कलर आलेला आहे. जे मसाले आहे खडे मसाले मी म्हणूनच याच्यामध्ये टाकले, त्याचा चव पण चांगली येणार आहे आणि जो आपला कलर आहे पालकाचा तो तसाच राहणार आहे. यामध्ये मी आता थोडंसं पाणी टाकणार आहे. तुम्हाला जसं जितकं थिकनेस हवी आहे त्या प्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता. मला थिकनेसला एवढाच हवा आहे म्हणून मी पाणी थोडं कमीच टाकलेलं आहे. आणि मी जी टिप सांगितली होती तेल टाकून पालक दळायचं, त्याने पालक आणि पाणी वेगळं होत नाही, क्रीमीपणा येतो. तर तुम्ही बघू शकता इथे क्रीमीपणा आलेला आहे. पाणी आणि पालक हे असं वेगवेगळं होत नाही. आता याला एक उकळी येऊ देणार आहे मी इथे. याला कमी फ्लेमवर उकळी आली की आपण याच्यामध्ये आता पनीर टाकणार आहोत. छान अशी उकळी आली याला. आता यामध्ये मी पनीर जो आपण तळलेला आहे ते पनीरचे क्यूब यामध्ये मी टाकते. पनीरचा कलर सुद्धा बघू शकता किती सुंदर असा गोल्डन कलर दिसतोय, ग्रीन आणि गोल्डन.
भाजी दिसायलाही सुंदर झालेली आहे आणि टेस्टला पण अप्रतिम आहे। कधी पण आपण नजरेने आधी त्याचं सेवन करतो आणि त्याचा जो सुगंध असतो त्याने सेवन करतो आणि मग नंतर आपण मुखातनं सेवन करतो। तुम्ही म्हणाल कुणिका किती बडबड करते ना। बघू शकता इथे भाजीचा कलर किती सुंदर आलेला आहे। पनीरचे जे क्यूब आहे ते पण सुंदर त्यामध्ये दिसतायत। इथे भाजी तयार झालेली आहे। मी गॅस बंद करणार आहे, पण मी आता एका छोट्याशा कढईमध्ये मी याला तडका देणार आहे आणि तो तडका अगदी साधा द्यायचा आहे आपल्याला। इथे भाजी पूर्ण रेडी झालेली आहे आता ही माझी। मी इथे गॅस बंद करणार आहे। मी इथे छोटासा तडक्याचं जे भांडं आहे ते ठेवलंय, तेल गरम केलंय, त्यामध्ये मी थोडंसं जिरे आहे आणि शोप आहे ते टाकलेलं आहे, लसूण टाकलेला आहे कट केलेला आणि बेडगी मिरची ते टाकले आणि 1 चमचा इथे हिंग टाकलेला आहे। हा तडका मी आता या भाजीवरती टाकलेला आहे। बघू शकता किती सुंदर असा कलर दिसतोय आणि त्याचा जे सुवास जो घरामध्ये दरवळतोय त्या भाजीचा अप्रतिम। इथे पालक, सरसों का साग आणि पनीर ही भाजी तयार झालेली आहे। माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि ज्या लोकांनी अजूनपर्यंत कुणिकास किचनला लाईक केलेलं नाही, सबस्क्राईब केलेलं नाही, त्या लोकांनी कुणिकास किचनला सबस्क्राईब करावं आणि माझ्या रेसिपी बघाव्यात, शेअर कराव्यात आणि घरी करून त्या कमेंटमध्ये मला सांगाव्या।